लोकसभेच्या उस्मानाबादच्या लोकसभेच्या विभागातून माझी आज उमेदवारी विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून माझी उमेदवारी घोषित केलेली आहे। आणि ह्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या संघटनेत ज्या क्रांतिकारी संघटना एकत्र येऊन मला जे पाठिंबा दिलेला आहे त्यांचा मी प्रथम धन्यवाद देतो आणि आभार मानतो। जे आपल्याला समाजामध्ये जे प्रश्न आहेत हे ज्वलंत प्रश्न जे आहेत समाज शेतकऱ्यांचे असतील आणि ज्येष्ठ नागरिकांचे असतील, गोमातेचे असतील, हे ज्या मागे 2 वर्षापूर्वीचा जे कोरोनासारखे षड्यंत्र असतील, असे जे आपल्या देशावर जे संकट आहेत या मुद्द्याला धरून आम्ही काम करणार आहोत। आणि हे मुद्दे आम्ही पुढे नेऊन आम्हाला सत्ता परिवर्तन नको आहे, व्यवस्था परिवर्तन आम्हाला करायचं आहे। या मुद्द्यावर आम्ही काम करणार आहे आणि गावोगावी जाऊन जास्तीत जास्त माध्यमातून आमचे मुद्दे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना लाभ मिळाला पाहिजे। आणि हे लाभ जर नाही मिळाले तर अजून तुम्ही असंच मागे जाणार आहात। म्हणून आम्हाला असा जे उमेदवार मी 24 तास म्हणजे मी असा या कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि गोमातेच्या आशीर्वादाने जसं शंकराचार्यांजींच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि पक्षाच्या माध्यमातून आणि सगळ्या संघटनेच्या माध्यमातून दिलेले आहेत मला, तर त्यांचा मी हे कार्य निभवायचा मी प्रयत्न करणार आहे आणि हे सफल करावं आणि मी जास्तीत जास्त मताने आपल्याला हा उमेदवार निवडून आला पाहिजे असं माझं मत आहे। तर त्यांचा ह्या मुद्द्याच्या माध्यमातून हा लोकांनी हे कार्य करावं असं तगडे उमेदवाराचं आव्हान आहे, कसं पेलणार आहे? बघा, मला तगड्या कशाच्या माध्यमातून तगडे आहेत? आमच्याकडे पैसा नाही आहे, व पैसा नसताना सुद्धा आम्ही या माध्यमातून तगड्याचं म्हणजे पैशाच्या जोरावर असेल तर त्याला तगडं म्हणत असाल तर आमच्याकडे पैसा नाही आहे, पण आमच्याकडे विचार आहेत, तगडे आहेत, आमच्याकडे विचार आहेत, आमच्याकडे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर तगडे आहेत। तुम्हाला तगडे जर असेल तर तुम्हाला मिळणार नाहीत, ते अजून तगडे बनणार आहेत। जनता तगडे बनणार नाही आहे। जनतेला आपल्याला खायला 2 वेळेचं रोटी पाहिजे आणि त्यांचा शेतकऱ्यांची जमीन पण राहणार नाही, रोजगार मिळणार नाही त्यांना। आता बघा, जमिनी राहणार नाहीत, जंगल राहणार नाहीत। तुम्ही त्याच माध्यमातून तुम्हाला कोरोनासारख्या जे षड्यंत्राच्या माध्यमातून तुम्हाला वेठीस धरलं गेलंय, तर हे जे तुम्हाला वेठीस धरलंय तर हे वेठीतून काढण्याचं कार्य आपण करणार आहे, या माध्यमातून करणार आहे।